नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आपण पोलीस भरतीसाठी जे आपण क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये हा आपला 8वा पार्ट आहे। तर आजचे आपण क्वेश्चन पाहूया। पहिला क्वेश्चन आहे 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे। अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे। तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघा, हा महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो आणि हा अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे। याची स्थापना 1995 साली झालेली बघा, 1995 साली। तर हा आरोग्य सेवा, क्रीडा, उद्योग, कला, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा एवढ्या क्षेत्रात हा पुरस्कार, एवढ्या क्षेत्रामध्ये जे सर्वोच्च कामगिरी करेल किंवा अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी करेल त्यांना हा पुरस्कार दिला जातो। आणि 2022चा हा पुरस्कार जो आहे तो अप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटला होता, अप्पासाहेब धर्माधिकारी। आणि 2023चा हा पुरस्कार कोणाला भेटलाय मग? अशोक सराफ यांना। पुढचा क्वेश्चन पहा, आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी पाळला जातो? तर हा आंतरराष्ट्रीय युवक दिन विचारलाय आणि पहिलेच ऑप्शन 12 जानेवारी दिले, म्हणजे इथं किती गुगली केले बघा। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 12 ऑगस्ट, कारण हा आंतरराष्ट्रीय युवक दिन आहे म्हणून त्याचं करेक्ट ऑप्शन आहे 12 ऑगस्ट। आणि 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिवस आहे, राष्ट्रीय कारण स्वामी विवेकानंद यांची जयंती त्या दिवशी असते 12 जानेवारीला, म्हणून हा राष्ट्रीय युवक दिन आहे। तिसरा क्वेश्चन बघा, जागतिक सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे? तर हा सोमालिया या देशात आहे जागतिक सर्वाधिक भ्रष्टाचार। नेक्स्ट क्वेश्चन पहा, देशातील पहिले न्याय शहर म्हणून कोणते शहर विकसित करण्यात आले? तर पहिले न्याय शहर म्हणून अमरावती हे शहर विकसित करण्यात आलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे राजीव कुमार, हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। तर यांच्या अगोदर सुशील चंद्रा हे निवडणूक आयुक्त होते। पुढचा क्वेश्चन पहा, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडला? तर शिक्षणाचा झिरपता सिद्धांत हा लॉर्ड मेकॉले यांनी मांडलेला आहे। म्हणजे उच्चभ्रू लोक जे आहेत त्यांना एज्युकेशन द्यायचं आणि मग ते खालच्या स्तरापर्यंत पोहोचवणार, असं तेव्हा सिस्टीम होती। त्यामुळे तेव्हा हा झिरपता सिद्धांत मांडला, परंतु तो फेल ठरला, कारण उच्चभ्रू लोकांपर्यंतच ते शिक्षण मर्यादित राहिलं। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या देशामध्ये कामाचा 4 दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जर्मनी। जर्मनी देशामध्ये 4 दिवसाचाच आठवडा आहे। नेक्स्ट, लाळेमध्ये डॅश डॅश नावाचा रस असतो? तर लाळेमध्ये टायलिन नावाचा रस असतो। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2025 मध्ये जगाचा आर्थिक विकास दर 3.2% राहण्याची शक्यता कोणी वर्तवली आहे? तर ही शक्यता आहे ती IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने वर्तवलेली आहे। तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना झालेली 1945, हा पण लक्षात ठेवा माहिती। आणि याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC। तसंच जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे 1944 साली आणि तिचं मुख्यालय कुठे? तर ते देखील वॉशिंग्टन DC येथेच आहे। नंतर SBI ची स्थापना झालेली आहे 1955 साली आणि तिचं मुख्यालय आहे मुंबईला, महाराष्ट्र। नंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच WTO याची स्थापना झालेली आहे 1995 साली आणि तिचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये। आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर। तर सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे मग? तर तो आहे अहमदनगर। नेक्स्ट क्वेश्चन, कोणता जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर सांगली जिल्हा जो आहे तो हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर अकोला हे शहर मोरणा नदीच्या काठावर आहे। 1 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, जागतिक क्षेत्रफळाच्या डॅश डॅश क्षेत्र भारताने व्यापलेले आहे? म्हणजे जे जगाचं एकूण क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचे किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2.42% क्षेत्रफळ आपल्या भारतानं व्यापलेलं आहे। पुढचा क्वेश्चन, भारतातील पहिली फूड बँक स्थापन करणारे राज्य कोणते? तर भारतातील पहिली फूड बँक दिल्लीने स्थापन केलेली आहे। दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे
नेक्स्ट क्वेश्चन बघा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार डॅश डॅश राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. तर भरतनाट्य हे नृत्य प्रकार जे आहे ते तमिळनाडू राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर कर्नाटकमध्ये यक्षगान आहे बघा, यक्षगान. आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे कुचिपुडी. हे तिथले नृत्य प्रकार आहेत. तर 16 नंबरचा क्वेश्चन काय बघा, दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये कोठे सुरू झाले? तर दर्पण हे वृत्तपत्र सातारामध्ये सुरू झालं. 17 नंबरचा क्वेश्चन पाहूया, ग्राहक संरक्षण कायदा कधीपासून अंमलात आला? तर ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो 1 जुलै 1987 मध्ये अंमलात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हत्ती रोग कोणत्या डासामुळे होतो? तर हत्ती रोग जो आहे तो क्युलेक्स डासामुळे होतो. पुढचा क्वेश्चन, डिस्कवरी ऑफ इंडिया तो कोणाचा आहे? तर हा ग्रंथ आहे पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. 20 नंबरचा क्वेश्चन पहा, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. म्हणजेच डी नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता 21 नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या कायद्यानुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आले? तर 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले आहे. आणि या कायद्यालाच मोर्ले मिंटो कायदा देखील म्हटलं जातं. मोर्ले मिंटो. आता 22 नंबरचा क्वेश्चन पहा, डॅश डॅश हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. तर भारतीय संगीताचा पाया सामवेद जे आहे त्याला मानला जातो. कारण अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे 4 प्रकार आहेत वेदाचे. तर त्याच्यातला संगीताचा पाया कोण आहे? तर सामवेद आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश हा धातू माणसाने सर्वप्रथम वापरात आणला. तर तांबे हा धातू आहे, तो धातू माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भाववाढीमुळे बचत आणि भांडवल उभारणी डॅश डॅश होते. तर काय होते बघा, घटते, वाढते, स्थिर राहते किंवा 1 आणि 2. तर भाववाढ झाली की बचत आणि भांडवल दोन्ही पण काय होतं? घटते. म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 25 नंबरचा क्वेश्चन, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती ट्रायच्या अध्यक्षपदी केलेली आहे. अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत. हे क्वेश्चन कसे वाटले, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण रोज हा व्हिडिओ 9 वाजता अपलोड करत आहोत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला 9 वाजता ह्याची अपडेट भेटून जात जाईल. थँक्यू व्हेरी मच.